बीजेपी महायुति के लोकप्रिय उम्मीदवार शिवा शेट्टी के चुनाव कार्यालय का उद्घाटन बोरीवली विधायक संजय उपाध्याय के हाथों संपन्न हुआ। इस मौके पर पूर्व सांसद गोपाल शेट्टी, बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता, पदाधिकारी व स्थानीय नागरिक मौजूद रहे। उद्घाटन के दौरान सांसद और विधायक ने शिवा शेट्टी के कार्यों की सराहना करते हुए उन्हें स्पाइडरमैन और कई ऐसे नामों से संबोधित किया। साथ ही चुनाव में शिवा शेट्टी की बड़ी जीत का विश्वास भी व्यक्त किया गया। निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे शिवा शेट्टी यांच्या बोरिवलीचा आज सकाळपासून मी संजय उपाध्याय आणि बाकी सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून 6 निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं आणि आता 9:30 वाजता संध्या विपुल जोशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आहे। मोठ्या संख्येत कार्यकर्ते आणि मतदार कार्यालयाच्या उद्घाटनात आपल्याला पाहायला मिळाला आणि शिवानंद शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रिगेड आहेत। आपण एखाद्या फायर ब्रिगेडला फोन केला, जितक्या लवकर फायर ब्रिगेड पोहोचते त्यापेक्षाही कमी वेळात शिवानंद शेट्टी हे जिथे संकट असतो तिथे उपस्थित असतात आणि गेले अनेक वर्ष केलेल्या कामाच्या आधारावर गोराईकरांचं मन जिंकण्याचं काम शिवानंद शेट्टींनी केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये शिवानंद शेट्टीला भरपूर मतांनी निवडून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याचं काम इथले मतदार करतील आणि मतदारांच्या विश्वासाला खरा उतरण्याचा पूरा प्रयत्न शिवानंद शेट्टी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि मी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मीरा रोडची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तिकडचं कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकी पार पाडणार? भारतीय जनता पक्ष हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मग मीरा भाईंदर असो का बोरिवली असो का संपूर्ण मुंबई शहर असो का महाराष्ट्र असो, कार्यकर्ते एकदम पिंजून काढतात निवडणुकीचा जो काळ असतो तो आणि मतदारांपर्यंत नरेंद्र मोदीजींच्या कामाच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसजींच्या कामाच्या माध्यमातून एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे। उत्तर मुंबईमध्ये आपले केंद्रीय मंत्री पियुष गोयलजींनी एक आगळा वेगळा छाप सोडलेला आहे आणि उत्तर मुंबईतले सर्व आमदार नगरसेवकांनी मिळून गेले अनेक वर्ष खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा मतदार सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देते। तर काय सांगणार आहे, आज निवडणुकी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, तसंच तुम्ही आज या कार्यक्रमात उपस्थित राहिला आहात, कशा पद्धतीने हे पार भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे वार्ड क्रमांक 9 चे उमेदवार शिवानंद शेट्टी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज जनसेवक गोपाल शेट्टी, उपमहापौर मोहन मिडबावकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागीतेत संपन्न झालं। शिवानंद हे लोकप्रिय आहेत, जनप्रिय आहेत, लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, उपस्थित असतात। आपल्या विभागात काही घडलं तर सर्वात पहिली सूचना त्यांना येते। लोकांच्या बद्दल चांगली भावना आहे, ते संवेदनशील आहेत, फक्त माणसासाठी नाही तर जनावरांसाठी सुद्धा त्यांच्या मनात संवेदना आहे। कुठे काही अपघात झाला तर शिवानंद शेट्टी त्वरित तिकडे पोहोचून लोकांना मदत करण्याचं काम करतात। त्याशिवाय अनेक विधायक काम त्यांनी येथे केले आहेत आणि आम्हाला संपूर्ण बोरिवलीकरांना विश्वास आहे की आम्ही 7 ते 7 तर वार्ड जिंकणार, पण 9 नंबर वार्ड हे मोठ्या फरकेने आम्ही जिंकू असा विश्वास आहे। मी शिवानंद शेट्टींना खूप शुभेच्छा देतो। काही अपक्ष उमेदवार उभे राहिले होते, तसेच काही जणांनी बंडखोरीचा प्रयत्न केला, आज त्याचा तिढा सोडवण्यात आलेला आहे का? तसंच त्या तिढा सोडवल्यानंतर उदय सामंत स्वतः मंत्री, शिवसेनेचे नेते हे स्वतः प्रकाश सुर्वे यांनी रिचेबल आणून दाखवलं आणि त्यांची नाराजगी सुद्धा दूर केली। तुम्ही कशा पद्धतीने यावरती सगळं पाहतात आणि कशा पद्धतीने तिढा सोडवण्यात आलेला? जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा सुद्धा आमचे दोन्ही नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय एकनाथ शिंदेजी याने दिवसभर फोन बंद करून जेवढे बंडखोर होते त्यांना संवाद साधून त्यांची जी काही नाराजगी होती ती दूर केली आणि बंडखोरी संपवून टाकली। यामुळेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं। हे पक्षाचं कौशल्य आहे की आम्ही सामान्य कार्यकर्त्याचा विचार करतो आणि नगरसेवकची इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांची इलेक्शन असते। वर्षोनवर्षी काम करून प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी तर एकालाच भेटेल, त्यावेळी मनात स्वाभाविक नाराजगी काही कार्यकर्त्यांची असते। काही लोक पक्षाच्या विचारावर प्रेम करतात, ते कुठेही बगावत करत नाही, पण काही लोकांच्या मनात असतं की मी जर लढलो तर जिंकेन आणि मग बंडखोरी होते।
पण जेव्हा पक्षश्रेष्ठी संपर्क करते, त्यांची समजूत घालते, त्यांचं म्हणणं ऐकते, त्याच्यानंतर ते सगळे पक्षाच्या भूमिकेशी सहमत होऊन माघार घेतात. असंच दृश्य आज महाराष्ट्रात बघायला मिळालं. आमची जी शिष्टाई होती, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व सर्व नेते यांनी जी शिष्टाई आज केली, त्यामुळे या 2 दिवसात जिथे जिथे बंडखोर होते त्यांना समजवण्यात आम्हाला यश मिळालं. मला वाटतं इलेक्शन जिंकण्याचा जो रोल आहे त्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी माघार घेतलाय आणि महायुतीला पाठिंबा दिलाय त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शिवाजी, काय सांगणार आहात? आज निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, तसंच तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहात. कशा पद्धतीने तुमची ही निवडणुकीची लढाई असणार आहे? खरोखर म्हणजे आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमचे पालकमंत्री आशिष शेलारजी, केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि आमचे दमदार आमदार संजय उपाध्यायजी आणि गोपाल शेट्टी यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी आज त्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. आम्ही कार्यालयाचं आता म्हणजे जसं लोकांचं आम्ही काम करून आम्ही हा निवडणूक जिंकणार आहे. त्या पद्धतीने बघितलं तर अनेक जणांकडून आमदार असतील त्यांनी सुद्धा छत्तीसगडचा उल्लेख केला की कोकण पर्यंत पोहोचलाय. तर गोराईतला फायर म्हटलं तर स्पायडर म्हटलं तर कशा पद्धतीने तुम्ही हा कॅरेक्टरला निभावला? नाही, हे खरोखर म्हणजे मी तर नावं बोलतात, पण जे कासली काम करणारे आमचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यायजी, जे एका वर्षात मी तर जे माझ्याकडून झालं नाही ते साहेबांनी, मी तर 30 वर्षापासून इकडे, पण 1 वर्षात पूर्ण बोरिवलीचं कायापलट करणारे आमचे फायर ब्रिगेडचे मेन आमचे संजय उपाध्याय सर, त्यांच्या मार्गदर्शनमध्ये मी नक्कीच पूर्ण गोराईचा मी कायापलट करणार आहे. एक शेवटचा प्रश्न जो वेगळा असणार आहे, तो प्रश्न असा असणार आहे, तुम्ही महापौरसाठी इच्छुक असणार? नाही, मी कामं करणार आणि माझ्या नगरसेवक जिंकून मी एक रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करेन मी. ठीक, थँक्यू.